नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळलेलंच असेल की डी बाटू युनिव्हर्सिटीकडून महत्त्वाची अपडेट आपल्याला आलेली होती. रेग्युलर आणि सप्लिमेंटरी एक्झामचे जे फॉर्म फिलिंग आहे ती फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. मित्रांनो, नवीन वेबसाईट पुन्हा एकदा डी बाटू युनिव्हर्सिटीने लॉन्च केलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण समर एक्झाम 2024ची बात जी आहे ती करत आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे की डी बाटू युनिव्हर्सिटीच्या एक्झाम फॉर्म कसा भरावा. मित्रांनो, नवीन वेबसाईट असल्याकारणाने खूप सारे चेंजेस वेबसाईटमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर फीज संबंधितसुद्धा काही चेंजेस दिलेले आहेत, तर त्यावरसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. मित्रांनो, यासोबतच वेबसाईट जी आहे ती बंद होती 2 दिवसापासून, तर त्यामध्ये आता चेंजेस करून वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे. तर आजचा आपला व्हिडिओ जो आहे त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण व व्यवस्थित अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त मित्रांनो फॉर्म फिलिंगमध्ये काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, आपण आता स्टार्ट करूयात फीजपासनं. मित्रांनो, सर्वात प्रथम जे नवीन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहे बी.टेकची रेग्युलर सेमिस्टर व सप्लिमेंटरी एक्झामिनेशन, त्याच्या फीजमध्ये नेमका काय काय चेंजेस झालेले आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहे मित्रांनो. कारण फीजमध्ये चेंजेस जे आहेत ते केलेले आहेत. या ठिकाणी हे सर्क्युलर जे आहे हे दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की समर सेमिस्टर एक्झामिनेशन 2024 रेग्युलर व सप्लिमेंटरी, या ठिकाणी सेमिस्टरसुद्धा दिलेले आहेत. तर सर्वात महत्त्वाच्या मित्रांनो, आपल्याला डेट्स महत्त्वाच्या आहेत. डेट्सनुसार फीजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चेंजेस जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन फॉर्म फिलिंगची जी डेट आहे 23/5/2024, म्हणजे आजपासनं तुमचे एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट होत आहे. आणि त्याची जी लास्ट डेट आहे मित्रांनो, ती लास्ट डेट असणार आहे तुमची 31/5/2024 पर्यंत. तर 31/5/2024 तुम्ही फॉर्म फिल करायचाच आहे मित्रांनो. कारण 31/5/2024 नंतर तुम्ही जर का फॉर्म फिल केलं तर तुम्हाला या ठिकाणी यावेळेस लेट फीजचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, जर तुम्ही 31/5/2024 पर्यंत फॉर्म फिल केला तर तुम्हाला ₹1000 एवढी फीस जी आहे ती रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशनला लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही 31/1/6/2024 पासून तर 3/6/2024 पर्यंत जर का फॉर्म फिल केला तर तुम्हाला 1000 प्लस लेट फीज ₹500 एवढी ₹1500 एवढी फीस जी आहे ती तुम्हाला टोटल फीज लागेल. त्यानंतर जसे जसे तुम्ही फॉर्म लेट फिल करत गेले मित्रांनो, तसे तसे तुमची जी फीज आहे ती ₹500 जी आहे एक्सटेंड होणार आहे मित्रांनो. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. आजपर्यंत असं झालं नव्हतं, बट तुम्हाला या ठिकाणी लेट फीज जी आहे ती पेड करावी लागू शकते. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी 31/5/2024 पर्यंत फॉर्म जे आहे ते फिल करून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या. मित्रांनो, रेग्युलरचं झालं. आता रेग्युलरप्रमाणे सप्लिमेंटरीचं सुद्धा देखील तसंच आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता 31/5/2024 पर्यंत याची लास्ट डेट आहे. याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की 31/5 पर्यंत जर का तुम्ही फॉर्म फिल केला तर तुम्हाला पर सब्जेक्ट ₹300 लागतील. आणि 31/5 नंतर जर का तुम्ही फॉर्म फिल केला तर तुम्हाला ₹500 प्लस लेट फीस जी आहे ती तुम्हाला लागणार आहे पर सब्जेक्टला. तर तुम्ही लेट फीजमुळे फॉर्म लवकर भरायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी लेट फीसचे जे आहे ते चेंजेस, खूप मोठा चेंजेस आपल्याला बघायला भेटत आहे फॉर्म फिलिंगच्या स्टेप्समध्ये. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी वेबसाईट आहे, आता नवीन वेबसाईट डी बाटू युनिव्हर्सिटीने फॉर्म फिलिंगसाठी फक्त लॉन्च केलेली आहे. वेबसाईटची लिंक आहे https://dbatu.onlineportal.org.in लॉग इन. या ठिकाणी लॉग इन प्रोसेसनुसार तुमचे फॉर्म जे आहे ही नवीन लिंकवर तुम्हाला फिल करायचे आहे. फॉर्म फिलिंग करणे नवीन पद्धतीने अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा. तुम्हाला सर्व प्रोसेस ए टू झेड लाईव्ह जे आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहेत. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की फॉर्म फिलिंग जरी 2-3 दिवस लेट स्टार्ट झाले आहे तरीसुद्धा तुम्हाला 31/5/2024 पर्यंत फॉर्म फिलिंग करणे जे आहे ते गरजेचे आहे.
अन्यथा तुम्हाला फीज जी आहे ती लेट फीज लागू शकते, कारण त्यांनी एक्सटेंडेबलबद्दल जे आहे काही अपडेट दिलेले नाही आहे. तर तुम्ही 31/5/2024 फॉर्म जो आहे तो फिल करायचाच आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला फीसचा जो चेंजेस आहे तो तुम्हाला बघायला भेटला असेल. आता आपण बघूयात मित्रांनो लाईव्ह प्रोसेस A to Z फॉर्म कसा भरायचा. A to Z प्रोसेस लाईव्ह असणार आहे मित्रांनो आणि व्यवस्थितरित्या तुम्ही बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म फिल करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर आलेलो आहेत. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही नवीन वेबसाईट DeBato युनिव्हर्सिटीने पुन्हा एकदा लॉन्च केलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता. त्यानंतर या ठिकाणी नवीन लिंकनुसार त्यांनी लॉग इन पद्धतीने जे आहे ते तुम्हाला लॉग इन करून एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम PRN नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकायची आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्ही करेक्ट द्या, जेणेकरून तुम्हाला त्यावर रिसिप्ट जी आहे ती व्यवस्थितरित्या येईल. नाहीतर रिसिप्ट येत नाही मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांची. मित्रांनो रिसिप्ट यायला सुद्धा टाईम लागू शकतो. तर नवीन वेबसाईट आहे आणि वेबसाईटमध्ये खूप सारे चेंजेस करण्यात आलेले आहे फॉर्म फिलिंगमध्ये. तर सर्व चेंजेस सर्व व्हिडिओ जो आहे आपण व्यवस्थित बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप प्रोसेस लाईव्ह. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो, व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो. तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी लॉग इन करत आहोत. या ठिकाणी PRN नंबर टाकायचा आहे तुमचा, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID. त्यानंतर सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP जाणार आहे मित्रांनो. तो OTP तुम्ही या ठिकाणी जसाच तसा फिल करायचा आहे. आपण OTP फिल केलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट नंबर, त्यानंतर तुमच्या कॉलेज कोड, कॉलेजचे नाव, आपलं स्वतःचे नाव, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आपला कोर्सेसचे नेम जे आहे ते येणार आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघू शकता की प्रोफाईल दिसत असेल, त्यानंतर रेग्युलर, लॉग आउट. तुमच्या जर सप्लिमेंटरी असेल तर या ठिकाणी सप्लिमेंटरीसुद्धा दिसणार आहे मित्रांनो. तर रेग्युलर दिसत असेल आणि प्रोफाईल, सर्वात प्रथम आपल्याला प्रोफाईलवर बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. मित्रांनो फोटो जो आहे तो तुमच्या 20 KB पासून तर 50 KB पर्यंत पाहिजे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करत आहोत. फोटो जो आहे मित्रांनो तो तुमच्या 20 KB ते 50 KB मध्ये असला पाहिजे आणि सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी आपण अपलोड करत आहोत. फोटो आणि सिग्नेचर आपला सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. मित्रांनो हे बेसिक इन्फॉर्मेशन पहिले तुम्हाला फिल करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या बटनावर जसे क्लिक करणार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्ही सेकंड नंबरच्या टॅबवर आले आहेत रेग्युलरवर. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट बघायला भेटणार आहे. सगळं सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम वरती जे आहे मित्रांनो रेग्युलर सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही, कारण ते ऑटोमॅटिक सिलेक्ट आहेत. आणि तुमचे जे ऑप्शनल सब्जेक्ट असतील किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आपण त्यांना म्हणतो, तर ते सब्जेक्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले असतील. या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला तो सब्जेक्ट दिसेल त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते सिलेक्ट अशा बटनावर क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही बिझनेस कम्युनिकेशन अँड प्रेझेंटेशन स्किल, यावर मी सिलेक्ट ब्लू टिक करतो. तर या ठिकाणी तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट जे आहेत ते व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला तो पेपर देता येणार नाही. तर इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी 2 इलेक्टिव्ह आहेत, तर या ठिकाणी 2 इलेक्टिव्ह मी सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहे, त्याशिवाय तुम्हाला पेपर देता येणार नाही. तर तुमचे सब्जेक्ट व्यवस्थित बघून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तर या ठिकाणी बघा मित्रांनो एवढंच काम तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. हे सर्व सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट दाखवलं जाईल. पेमेंटवर तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक करायचे आहे. रेग्युलरला 1000 रुपये फीज आहे आणि सप्लिमेंटरीला पर सब्जेक्ट 300 रुपीज एवढी फीज आहे मित्रांनो. 31 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमची फीज वाढू शकते, कारण त्यांनी फॉर्म फिलिंग लेट चालू केली आहे, बट त्यांनी फीज संबंधित अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. तर तुम्ही लवकरात लवकर 31 तारखेपर्यंत फॉर्म फिल करायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पेमेंट गेटवेवर आलेलो आहे डी बाटू युनिव्हर्सिटी यांच्या। पेमेंट गेटवेवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्सेप्ट ऑल टर्म्स करायचे आहे आणि त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे। प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा OTP जाईल मित्रांनो। तो OTP तुम्ही या ठिकाणी जे आहे ते व्हेरीफाय करायचा आहे। हा OTP तुम्हाला मेल ID वर जाणार आहे मित्रांनो। ईमेल ID वर तुम्हाला जो OTP जाईल तो तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाईड करायचा आहे। तर बघू शकता तुम्ही ईमेल ID वर जो OTP जाईल तो OTP आपण टाकत आहोत आणि तो OTP या ठिकाणी व्हेरीफाय तुम्हाला करायचा आहे। व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तो OTP तुमचा व्हेरीफाईड होईल। त्यानंतर पुन्हा एकदा प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुमची ईमेल ID या ठिकाणी व्हेरीफाय होईल। त्यानंतर येस करायचे आहे। येस केल्यानंतर तुम्ही आता पेमेंटच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होणार आहात। या ठिकाणी मित्रांनो तुम्ही UPI क्रेडिट कार्ड कशानेही पेमेंट करू शकता। आपण आता UPI ने पेमेंट करणार आहोत। फोनपे या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि या ठिकाणी UPI ID तुमची टाकायची आहे। UPI ID तुमच्या फोनपेवर असते मित्रांनो, तर ती UPI ID तुम्ही जशीच तशी टाकायची आहे। तर UPI ID टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाईड म्हणून क्लिक येईल, या ठिकाणी व्हेरीफाय करायचे आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे। प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोनपे ॲप ओपन करायचे आहे आणि फोनपे ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी एक पॉपअप येईल डी बाटू युनिव्हर्सिटीचा। तर त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचे आहे। तर आपण पेमेंट करत आहोत मित्रांनो। आपलं पेमेंट जसंही सक्सेसफुल होईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट स्टेटस आणि लेबल ट्रान्झॅक्शन ID जे आहे ते अशा प्रकारे बघायला भेटेल। तर या ठिकाणी तुमचे पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल झालेले आहे मित्रांनो। आता तुम्ही बॅक यायचे आहे आणि तुम्हाला थोड्या वेळात जे आहे तुमच्या जीमेलला जे आहे रिसिप्ट तुम्हाला येणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला जीमेल ID ला तुमची रिसिप्ट जी आहे ती थोड्याच वेळात येऊन जाईल मित्रांनो। तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट जे आहे किंवा फॉर्म फिलिंगच्या A to Z प्रोसेस समजली असेल। फॉर्म फिलिंग व्यतिरिक्त तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर धन्यवाद, थँक्यू सो मच मित्रांनो।